पोदार इंटरनॅशनल स्कूल चाकणमध्ये 78वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण लहान मुलांनी केले। या कार्यक्रमाला ग्रीन कायजन नेटवर्कचे प्रदीप बोराडे, प्रतीक जठार आणि पालक संघटनेचे प्रतिनिधी निलेश पाटील व मधु सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। ध्वजारोहण श्रीमती सिमरन कौर व प्रदीप बोराडे आणि निलेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। उपस्थितांचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग आदी प्रमुख नेते आणि क्रांतिकारकांच्या वेशभूषा परिधान करून स्वातंत्र्य गीतावर नृत्य सादरीकरण करणाऱ्या लहान मुलांनी अभिनव पद्धतीने व भाषणे करून स्वातंत्र्य दिन साजरा केला। यावेळी मुलींनी भारतमातेची तसेच सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा करून स्वातंत्र्य लढाईतील महिलांच्या योगदानाचे सादरीकरण केले। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधूनच शैक्षणिक मागील वर्षीच्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले। ग्रीन कायजन कडून घेण्यात आलेल्या स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले। कार्यक्रमात सिमरन कौर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी कौर म्हणल्या, आजच्या युगामध्ये आपण आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कसा उपयोग केला पाहिजे आणि जीवनामध्ये शिस्त आणि वेळेला महत्त्व देऊन आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये कसे सामोरे गेले पाहिजे याचे मार्गदर्शन त्यांनी त्यांच्या भाषणातून दिले। ग्रीन कायजनचे सीईओ प्रदीप सर यांनी त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी माहिती देऊन जागरूकता निर्माण केली। पालक संघटनेचे प्रतिनिधी निलेश पाटील यांनी शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तसेच ग्रीन कायजनने शाळेत सुरू केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची प्रशंसा केली। गेली 5 ते 10 वर्षांपासून शाळेमध्ये ज्या शिक्षकांनी आपली सेवा दिली त्यांचा कृतज्ञतापर कौतुक सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली। खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी उपप्राचार्य गोमती मॅडम यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर सचिन सर यांनी आभार मानले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार.in न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।